4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे बाहेरचं. हे बघ महादेव. ऍपलचे झाड. आर यू शुअर हे ऍपलचं झाड आहे? हो, ऍपलचं झाड आहे हा. अव्यान पण गाडी चालवणार आहे आता. से हाय अव्यान. हाय हाय. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डे 3 आणि आम्ही आहे सांगला. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे आणि वेदर तर तुम्हाला असं एक्साइटेड होत आहे की कधी दाखवतो कधी नाही. पाऊस चालू आहे फर्स्टली इथे. मे मध्ये पाऊस आणि खूप थंडी. जर एक्सपिरियन्स करायचा आहे तर स्पिटी व्हॅली इज द बेस्ट प्लेस. सो तुम्हाला पहिले व्ह्यू दाखवतो आम्ही. दिस इज द व्ह्यू फॉर टुडे. 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे बाहेरचं. खूप छान. थंडी. फायनली गाडी पॅक झालेली आहे. खूप छान असं वेदर आहे आणि सगळ्या गोष्टी इथे सॉर्टेड झालेल्या आहे. हे आमचं आजचं स्टे होतं, कालचं स्टे होतं. खूप छान अशी लोकेशन आहे बघा तुम्ही. ऑल इन द हेवन. सी व्हॉट आर द व्ह्यूज इन मे. खूप छान. सो गाडी झाली आहे रेडी. अव्यान पण गाडी चालवणार आहे आता. से हाय अव्यान. हाय हाय. चलो संपदा पण रेडी झालेली आहे. दाखव. हॅलो गाईज. सो फायनली आमचा सांगला स्टे आजचा झालाय आणि आता आम्ही निघत आहे इंडिया लास्ट विलेज चितकुलला. सो आम्ही रेडी पण झालोय. आमचा फोटोशूट झालाय, ब्रेकफास्ट झालाय. ऍक्च्युली ब्रेकफास्ट मध्ये इतकी घाई झाली की अव्यानला आवरताना आणि सगळं रूम मधलं पॅकिंग करताना मला काही ब्रेकफास्टचा मेनू दाखवताच आला नाही. तर आज ब्रेकफास्ट मध्ये होतं आलू पराठा, दही आणि अजून काय होतं अव्यान? हा, टोस्ट होतं. आणि अव्यानसाठी त्यांनी छानपैकी दूध गरम करून दिलं. आणि फायनली आता आम्ही निघत आहे चितकुलसाठी, इंडिया लास्ट विलेज. अव्यान आर यू एक्साइटेड? सो वी आर एक्साइटेड. खूप जास्त थंडी आहे. व्ह्यूज तर तुम्ही सकाळी दाखवलाय तर बघितलाच असेल. तर इथे खूप फ्लक्च्युएशन होत राहतं, लाईट जात राहते. त्यानंतर सकाळी खूप जास्त हेवी रेनफॉल पण झालाय ना. खूप जास्त पाऊस आला त्यामुळे थोडा आमचा शेड्यूल थोडा लेट झाला आहे. तसं ऍक्च्युली आम्ही 8ला निघण्याचं ठरवलं होतं. 7:30ला ब्रेकफास्ट टायमिंग त्यांनी दिला होता. बट आता आय थिंक आम्ही हाफ एन अवरनी थोडं डिले झालंय. विसला मला हो बाबा, इस्तेकाला ओव्हरला थंडी वाजते. ओके चलो भेटूया नेक्स्ट लोकेशनला. हा आहे आमचा स्टे जिथे आम्ही काल सांगलाला ओव्हरनाईट स्टे केलेला आणि आता आम्ही निघालो आहे. पाऊस येऊन गेला आहे. समोर पूर्ण फॉग झालेलं आहे, पूर्ण फॉग. आणि माहितीये का, आम्हाला ग्लेशियर सुद्धा दिसले. कॅमेरामध्ये एवढं दाखवता नाही येत आहे बट खूप सुंदर व्ह्यू होता. सकाळी तो कॅच केला आम्ही, पण आता पूर्ण फॉगने माउंटेन्स कव्हर झाले आहेत. आणि ह्या अशा आमच्या वन बाय वन सगळ्या थार आता निघत आहे. आम्ही सगळेजण ग्रुपनेच जात आहे, एका मागो एक आमच्या थार असतात. त्यामुळे हा, अव्यानला वाटतंय मामा आले नाही त्यामुळे तो मामासाठी रडत आहे. काय झालं अव्यान? मामा हे आपला फोटो काढत आहे मामा. बघ दाखव, फोटो काढत आहे बघ. सांगला आम्ही निघालो आहे चितकुलसाठी. हे आय थिंक यांचं बस स्टँड आहे, सांगला बस स्टँड. आणि अच्छा हा ब्रिज आहे. तो रात्री खडखड आवाज येतो. ते 2 होते वाटते, अजून 2. हनुमान चालीसा म्हणताय म्हणा आम्ही. चितकुल इथून 25 किलोमीटर आहे. 25. हनुमान चालीसा म्हणत आहे ऍडव्हेंचर आहे. सांगला मी ट्राय केलं 2-3 वेळा. त्याच्यामध्ये माझ्यापासून कोणते काही वर्कआउटच नव्हतं.
ते नाही घ्यायचं, फ्रंट वाला घ्यायचं. चांगला विलेज गाईस, चांगला विलेज. खूप टुरिस्ट आहे आलेले. सगळ्यांचं हनुमान चालीसा चालू आहे. खूप डेव्हलपमेंट होत आहे इथे. हो, खूप सारे हॉटेल्स आहे इकडे. हे बघ स्कूलला चालले बघ. त्यांची हेरिटेज जे आहे ना ते मेंटेन केलेली आहे. मग कशी रनिंग करतात, लेट झाले एवढ्या हाय अल्टिट्यूडला असून सुद्धा इथे खूप छान रेंज आहे जिओची, एअरटेलची सुद्धा. त्याच्यामुळे सगळ्यांची आमची व्हिडिओ कॉल चालू आहे. बघ इथे छान त्यांनी हे पण लावलंय, सुपर मार्केट. बघा वर किती छान ब्रिज आहे. खूप छान ब्रिज आहे. आणि वर बघ किती मोठा माउंटेन आहे. बोलत होती ना. हे बघ किती सुंदर ब्रिज आहे. हर हर महादेव. ते बघ बघ इथे महादेव. महादेव. हे बघ महादेव. हे बघ हे एक महादेव, हर हर महादेवाचं मंदिर. एक छान. तर आपण लवकर आलो, थोडस आपण 5 मिनिटात व्ह्यू करून घेऊ आतमध्ये. चला नमस्कार करूया. हर हर शंभो शंभो. इतका सुंदर व्ह्यू होता ना की आम्हाला फोटो काढल्याशिवाय काही करमतच नव्हतं. त्यामुळे आम्ही गाडीतून फटाफट उतरलो आणि फोटो क्लिक करून घेतले आणि लवकरच गाडीमध्ये जाऊन बसलो पुढचा जर्नी कंटिन्यू करण्यासाठी. ओके पिल्लू, आय विल बी. बघा वेळ पुन्हा एक ब्रिज आलाय. बघ बघ किती छान. हे पूर्ण ब्रिज लोखंडी ब्रिज आहे. ओ वाव, नदी आपल्याला काल रात्री दिसली नाही ना. रिव्हर होती ती. आपकी स्कूल है क्या इधर? हाँ स्कूल है आपकी? हाँ, इतने दूर आप स्कूल में जाते हो? अरे वाह, कितना किलोमीटर है यहाँ से? Oh my God, I appreciate your work. आणि Keep studying तुम्ही म्हणता मी और थकले. बड़े बनो. जास्त ऑल्टो दिसला इथे कारण की हे रोड्स खूप खराब आहे आणि जर 2 आणि एवढे छोटे रोड्स आहे. काहीच नाही. पुढे अरे बापरे, झटके छोटे वाले छोटे रस्ते आहेत. रोड्स आहेत, ते खूप छोटे रोड्स आहेत. 2 व्हेकल्स पण जे खूप मुश्किल आहे. एसयूव्हीज राहते ते पण नाही जाऊ शकत जाऊच या नाही छोट्या शकत. रोड मध्ये. सो म्हणून इथले लोक काय करतात की मारुती 800 किंवा अल्टो. अल्टो अशा गाड्या ते प्रेफर करतात. छोट्या राहते आणि 2 गाड्या आरामात अल्टो जाऊ शकतात या रोडनी. खूप नॅरो रोड्स आहे. प्रत्येक वेळेस जर आता एसयूव्ही, आता पण एक एसयूव्ही क्रॉस झाली होती तर तिला पास द्यासाठी आपल्याला कुठे थांबावंच लागतंय. कुठे कॉर्नर कॉर्नर शोधून थांबावंच लागते. तर त्याच्यामुळे खूप जास्त डिफिकल्टीज होते या रोड्सवर गाडी चालवायची. ऍपलची झाड. आर यू शुअर हे ऍपलचं झाड आहे? हो, ऍपलचं झाड आहे. हा 101% शुअर आहे मी, ऍपलचं झाड आहे ते. ऍपलची बर्डही नाही दिसत आहे. फ्लावर असू शकते. व्हाईट फ्लावर्स असते का पण ऍपलला? हो. आय डोंट नो. एनीवन नो प्लीज कमेंट. ऍपलचे फुलं कसे असतात? ये सगळे खूप आहे ऍपलचं झाड. विचार. ये apple. भैया ये एप्पल के पेड़ है क्या? एप्पल के है ना? कलरिंग लगा है ना, हाँ एप्पल के सब। एप्पल है ना? हाँ जी, एप्पल है। फल- Yes. ये. थँक यू. एप्पल है। हाँ Oh सी my म्हटलं God. ना ऍपलचे झाड आहे ते. खूपच कन्फर्म फुल करून आले घेतले. आता. खूपच मस्त कन्फर्म करून घेतलं तुम्ही. हाँ जी, वो एप्पल के ही है, फ्लावर आए है, हाँ अभी फल आएंगे. आएंगे फल. हे बघ, हे झाड म्हटलं मी, याची फुलं घ्यायला लागते. हे घे फुल हे गो. मला नाही माहित एक्झॅक्टली. हे घेऊन आलेली आहे आठवणीसाठी. अजून पकडलं तर अजून कलेक्ट करू. होम डेकोर मध्ये हे यूज येणार आहे. आणि बाय द वे आता राणीताई म्हटलं की याचा यूज जो आहे तो मोस्टली इकडले लोक हीट म्हणजे जास्त वेळ याला पेटवून मस्त शेकोटी बनवण्यासाठी. लवकर कारण यामध्ये पेट घेत असते. हे पेट पण लवकर घेत असतील आणि खूप लाईट वेट आहे. हे दिसते खूप हेवी. अरे बापरे, एवढे झटके आहे की. पण मस्त लाईट वेट आहे, छान दिसते. पायनॅपल सारखं दिसते ना.
आता जास्त खराब रस्ता चालू झालाय. याचं काय एक्झॅक्ट नाव आहे ते मला नाही माहिती. इफ यू एनीवन नोज प्लीज कमेंट अँड लेट अस नो. काश्मीरी ऍपल खूप जास्त ब्लॉसम आहे. असं वाटत आहे पूर्ण फील की आपण काश्मीर आलो. छान छान कॅफेज पण आहे. आमचा रस्ता ब्लॉक केलाय. रस्ता एवढाच आहे. एक हे कर ना, हे बघा तिकडून किती पहाडों में जैसे खुदाई देख रहे हैं. आपण बघू शकता की किती रोड खूपच नॅरो रोड आहे. आणि पुढे बघा कसा ऍक्सिडेंट झाला. त्यांनी कव्हर करून ठेवलं. दगडच पडला. इट्स नॉट ऍक्सिडेंट. हो करेक्ट. दगड पड अशी हालत होऊ शकते. सो एवढं सुंदर आहे तेवढं रिस्क पण आहे, थ्रिलिंग पण आहे. ओ माय गॉड, हे बघा गाईज, राईट साईडला किती जास्त फॉग आहे. पूर्ण काहीच स्काय दिसत नाही आहे. पूर्ण माउंटेन फॉगमध्ये गेले आहे. खूपच अमेझिंग व्ह्यू आहे. आणि पुन्हा आय थिंक घाटाचा रस्ता चालू झाला आहे. किती छोटे छोटे रस्ते आहे तुम्ही इथे बघू शकता. क्लिअरली आता दिसत आहे. या ट्रिपमध्ये आम्हाला लिटरली जे मूवीमध्ये सीन्स दाखवतात, जे सिनरी आपल्याला बघायला मिळते, सेम सगळं काही आपल्या डोळ्याने बघायला मिळत आहे. आणि इतका आनंद होता, इतकं छान वाटत आहे. जबरदस्त थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा. हे बघा इकडे जसं आपण लहानपणी ड्रॉइंग काढायचो की खूप छान असे पहाड, त्याच्या खाली नदी, तर हे आहे ते रियालिटी. वाव. अरे इकडे बघा, इकडे काय हे व्हाईट व्हाईट दिसत आहे. ओ माय गॉड, हा आहे व्हाईट व्हाईट ग्लेशियर. वाव, चितकुलला खूप जबरदस्त व्ह्यू दिसणार आहे वाटते आज आपल्याला. खूपच छान फॉग आहे. सो गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आहे द लास्ट विलेज ऑफ इंडिया, चितकुलला. आणि ही बास्पा रिव्हर आहे. आणि तुम्हाला हे वेलकम बोर्ड पाहून लक्षात आले असेल की आपण ग्रामपंचायत चितकुलला पोहोचलो आहे. द लास्ट विलेज ऑफ इंडिया, ज्याची हाईट सी लेवलपासून 11,320 फीट उंचीवर आहे. त्यामुळे हाय अल्टिट्यूड असल्यामुळे थोडा ब्रिदिंग इश्यू आपल्याला येणारच आहे. तर बघूया कसं काय होतं ते. फायनली वी रीच टू चितकुल, द लास्ट विलेज ऑफ इंडिया. कुठे गणपती बाप्पा मोरया. मिट्टू दा धाबा, दिस इज चिटकुल. फायनली आम्ही पोहोचलो आहे चिटकुलला. दिस इज द लास्ट विलेज ऑफ इंडिया, लास्ट पोस्ट ऑफिस. सो इथून बाउंड्री आहे. बापरे, खूप दम लागत आहे. आरामानं जायचं आहे संपदा. ओके ओके. आम्ही एका टेम्पल मध्ये जात आहे. मला माहिती नाही कोणतं टेम्पल आहे. खूप दम लागत आहे. वी आर इन द हाय अल्टिट्यूड. ते बघ, डॉगी आलाय, डॉगी आलाय, डॉगी आलाय. अवेन कसा आहे डॉगी? छान आहे, छान. हे आहे याचं गेट या मंदिरचं. आणि समोरचा व्ह्यू बघा, डायरेक्ट ग्लेशियर. हा आतमधला डॉगी. आय थिंक टेम्पल इज क्लोज, राईट. आणि हा आहे टेम्पल मधलं सराउंडिंग. हा व्ह्यू आहे पूर्ण. अव्यांचं डॉगी सोबत खेळणं चालू आहे. अव्यान, हनुमान कुठे आहे? दाखवा त्याला हनुमान. कोण आहे अव्यान आतमध्ये? कोण दिसलं तुला? पटकन. कोण आहे अव्यान आतमध्ये? हनुमान आहे. चला बघू दे. हनुमानला हनुमान खूप आवडतो. हनुमानाचा खूप छोटा भक्त आहे तो. तिकडे तिकडे हनुमानला शोधत आहे. आय होप हनुमान हनुमानला दर्शन देऊन द्या. काय दिसत आहे तुला? कुठे आहे डॉगी? समोर गेला. बाजूला आम्हाला एक शाळा दिसली. लहान मुलांची स्टडी चालू होती. त्यांची शाळा पाहून मला तर माझ्या शाळेचे दिवस आठवले.
द वे चितकुल हे खूपच मस्त प्लेस आहे विजिटसाठी. पूर्ण तुम्हाला ग्लेशियरचा व्ह्यू दिसतो. आम्ही खूप छान तिथे फोटोज आणि मेमरीज कलेक्ट केल्या. खूप छान फोटोज आणि व्हिडिओज काढले. सो ते तुम्हाला इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर पण दिसेलच शॉर्टमध्ये लवकरच. सो स्टे ट्यून गाईज. भेटूया ताबोला. कारण जर्नी खूपच जास्त खडबड रोड आहे त्याच्यामुळे खूपच धक्के बसत आहे. सो स्टे ट्यून. गाईज तुम्ही बघू शकता बाहेर किती सुंदर असा बर्फिले पहाड आपल्याला दिसत आहे. आणि ह्या सगळ्या माहिती आहे का हिमालयन पर्वताच्या रांगा आहे. आणि हे बघा इकडे पण खूप सुंदर अशी पाईन ट्रीज सुद्धा आहे. हा व्ह्यू पाहून इतकं छान वाटत होतं ना. पण अव्यांना खूप भूक लागली होती त्यामुळे आम्ही विचार केला की एका कुठेतरी छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये तरी थांबूया आणि मस्तपैकी लंच करूया. तर हे आहे आमचं रेस्टॉरंट जिथे आम्ही लंच करायचं ठरवलं. आणि मी तर व्हेज थालीच ऑर्डर केली. आणि अव्यांसाठी सकाळीच वरण भात बनवून घेतला होता मी स्टेवरून जिथून आम्ही निघालो. त्याच्यामुळे त्यांनी वरण भात एन्जॉय केला आणि आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी थालीज एन्जॉय केल्या. लंच करू. चला भेटूया लंच नंतर. हॉटेलच्या बाजूलाच एक खूप सुंदर अशी नदी वाहत होती. मी त्यांना विचारलं ही कुठली नदी आहे तर ते बोलले की ही बास्पा रिव्हर आहे. सो बघा व्ह्यू किती छान आहे. आणि मग लगेच आम्ही लंच झाल्यानंतर कारमध्ये बसलो पुढच्या जर्नी कंटिन्यू करण्यासाठी. तर अव्यांनी चालू केले त्याचे सॉंग्स. सो ऐका तुम्ही पण अव्यांनी कोणते कोणते गाणे म्हटले कारमध्ये. वाव. मी आता कार ड्राईव्ह करत आहे अव्यांचे बाबा. सो तुम्हाला माहीतच आहे 2 दिवसाचे तुम्ही ब्लॉग पाहिले की अव्यांचे बाबा कसे कार चालवतात. रस्ते छान आले की त्यांना कार चालवायला खूप मजा येते. खूप एन्जॉय करतात ते ड्रायव्हिंग. त्यामुळेच आम्ही सेल्फ ड्राईव्ह हा घेतलेला आहे या ट्रिपसाठी. मी आणि अव्यान तर पूर्ण विंडोच्या बाहेरच बघत होतो कंटिन्यू. आम्हाला एवढे छान ग्लेशियरवाले माउंटेन्स मी तरी फर्स्ट टाईमच बघितले आणि अव्यांनी तर नक्कीच. त्यामुळे तुम्ही पण बघा किती छान व्ह्यू वाटत आहे ना. कारण आपल्या इकडे असे नाही बघायला मिळत. आणि हेच आहे आय थिंक या ट्रिपचं एक खूप वन ऑफ द बेस्ट रिझन. आम्हाला बघायचे होते ग्लेशियर्स. आणि कधी गोष्टी करता करता आणि ते माउंटेन्स बघता बघता आम्ही पोहोचलो ना या लेकला ते कळलंच नाही. आता आपण जातो आहे नाको लेकला. सो गाईज हे बघा इथे आम्ही गाडी पार्क केली आहे. बरेच टुरिस्ट आलेले आहे व्हिजिटसाठी. कारण हा बेस्ट पिरियड असतो मेचा या स्पिटी व्हॅलीच्या कंप्लीट जर्नी करण्यासाठी. भरपूर ऊन बरीच होती कारण 4 वाजले होते दुपारचे. गाईज या ट्रिपमध्ये मला एक पाहायला मिळालं की प्रत्येक स्पॉटला जिथे पण आम्ही व्हिजिट करतो तिथे हे असे राऊंड असतात. आणि इथे त्यांचा मंत्र लिहिलेला असतो. जसं आपल्या इकडे ओम भूर्भुवः असा मंत्र असतो राईट, गायत्री मंत्राचा सेम तसा मंत्र असतो. आणि ते एव्हरी टाईम क्लॉकवाईज फिरवायचं असं ते म्हणतात. सो मी नेहमी जेव्हा पण जायची तेव्हा क्लॉकवाईज त्याला फिरवायचीच. बघा इथे पण तुम्हाला बघायला मिळेल. हे पण मी फिरवले. चलो चलो. Whoa! Yay! Finally! Yay! We reached Naka Lake. We reached. Wow! What a beauty! So guys, this is the Nako Lake. Aven. Aven. गैयाचं पाणी आहे. पिऊ नाही. ओके. हंबा पिणार. हे बघ हंबाचं पिल्लू. ते छोटंसं हंबाचं पिल्लू. हे बघा गाईज नाको लेकचा व्ह्यू. बाजूला खूप सुंदर असे ट्रीज आहे. आय थिंक एवढ्या जास्त जर्नीमध्ये इथेच खूप जास्त ट्रीज बघायला मिळाले. आणि खूप छान शांतता आहे या लेकच्या जवळ. इथे पण आम्ही खूप मस्त असे ग्रुप फोटोज क्लिक केले. थंडी भरपूर होती त्यामुळे आम्ही शॉल स्वेटर सगळं काही घेऊनच होतो. बघ इथे खूप छान छान गाई आहे आणि अव्यांना खूप मजा येते. सो आम्ही आता बघितलंय नाको लेक आणि आता जातो आहे मॉनेस्ट्री बघायला. खूप थंडी आहे बट खूप जबरदस्त वेदर आहे आणि खूप 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 फ्रेश वाटतंय. आणि अव्यांचा तर एकच चालू आहे, मम्मा हनुमान कुठे आहे, हनुमान कुठे आहे. त्याला हे मॉनेस्ट्रीचा व्ह्यू बघून असं वाटत आहे की आपण कुठल्या तरी मंदिरात आलो आहे आणि हे मंदिर हनुमानजीचं आहे. सो तो फक्त हनुमान कुठे आहे, हनुमान कुठे आहे त्याचं कंटिन्यू एकच चालू आहे. बट मजा आली आम्हाला खूप. सो तुम्हाला जर या प्लेसला यायचं असेल तर नक्की नाको व्हिजिट करा. खूप छान आहे. लेक जवळ खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे आणि खूप छान वाटतं.
आता संध्याकाळचे 6 वाजले आहे. सनसेट ऑलमोस्ट होणारच आहे आता. हे बघा हिमालयाच्या पूर्ण रांगा दिसत आहे आपल्याला. आता क्लिअरली व्हिजिबल होत असेल आय थिंक. पूर्ण हिमालयाच्या रांगा आहे. कसे राहतात लोक इथे हे मलाच एकदम हे वाटतं. आणि तो जो लास्टवाला जो आहे माउंटेन तो तर पूर्ण व्हाईट दिसत आहे. यानंतर नेक्स्ट जर्नीसाठी आम्ही निघालो ताबोकडे जायला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सो आजचा आमचा नाईट स्टे होता ताबोला आणि अव्यांच्या आत्याचा होता बर्थडे. सो मिड नाईटला आम्ही त्यांना सरप्राईज देऊन केक आणून त्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला. मस्तपैकी केक खाल्ला आणि असा संपला आजचा दिवस. सो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब.